नमस्कार मंडळी, द काव्याज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी गुढीपाडवा विशेष बासुंदी ही रेसिपी करणार आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर लागणारं साहित्य आहे दूध, केसर, बदाम, काजू, पिस्ता, वेलची पावडर आणि साखर. तर आता सगळ्यात आधी इथे मी ड्रायफ्रुट्स आहेत हे चिरून घेणार आहे. तर मी इथे पहिले बदाम घेते आणि ते एकदम पातळ बारीक असे चिरून घेणार आहे. आता मी इथे काजू चिरून घेणार आहे. एक एक करून आपण काजू हे चिरून घेणार आहोत. आता घेऊया पिस्ता आणि तेही असेच बारीक छान असे चिरून घेऊया. तर आता आपले सर्व ड्रायफ्रुट्स चिरून झालेले आहेत. तर आता मी इथे एक टोप घेते, ते गॅसवर ठेवणार आहे आणि त्यामध्ये 1.5 लिटर एवढे दूध घेणार आहे आणि त्याला थोडंसं ढवळून घेणार आहे. एक चांगली उकळ येऊ द्यायची आहे. उकळ यायला सुरुवात झालेली आहे दुधाला. एक छान अशी उकळ आल्यानंतर आपण गॅस बारीक करणार आहोत आणि त्याला आपण आता मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. आता मी यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहे आणि तीही मिक्स करून घ्यायची आहे. त्यामध्ये सतत आपल्याला आता या ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपलं दूध हे खाली भांड्याला चिकटलं नाही पाहिजे. तर आता मी यामध्ये घालणार आहे केसर आणि तेही छान मिक्स करून घेऊया. आपल्या दुधाला केसरचा छान असा रंग यायची सुरुवात झालेली आहे. बघायलाही खूप छान दिसत आहे. हे पहा, आपण ही सर्व प्रोसेस मंद आचेवरच करणार आहोत. हे छान असं कलर आता याला आलेला आहे केसरचा. आता मी यामध्ये घालणार आहे बदाम, काजू, पिस्ता आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे. याला ढवळत राहणार आहे. कमीत कमी 10 ते 20 मिनिटं एवढं आपल्याला हे नुसतं ढवळूनच घ्यायचं आहे. आपलं आता हे दूध आहे हे घट्ट व्हायची सुरुवात झालेली आहे. छान असं आपली बासुंदी तयार होऊ लागलेली आहे. आपली बासुंदी तयार झालेली आहे. आता मी यामध्ये वेलची पावडर घालणार आहे. आपली बासुंदी खायला रेडी आहे. ही थंड झाल्यानंतर तुम्ही सर्व करू शकता.